नमस्कार. आज मी बनवत आहे बटाट्याचे पराठे. आणि हे बघा, ही कणिक घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं आणि तेल टाकलं थोडंसं. मळायच्या पहिलेच तेल टाकायचं थोडं आणि छान अशी मळून घ्यायची. आणि नंतर मग मळल्यावर थोडं तेल लावून झाकून ठेवून द्यायची. सगळ्यात पहिल्यांदा कणिकच मळून ठेवायची, कारण मग पराठे फुटत नाहीत म्हणून. हे बघा, अशी मळून मी झाकण ठेवून दिली. आणि नंतर ना आता मी हे बटाटे उकडून घेतलेत बघा. कुकरला 3-4 शिट्ट्या लावून मस्त एक मोठा बटाटा घेतला, उकडून घेतला आणि असं सोलून घेतला. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं आणि हळद आणि मीठ असं टाकून ते एक मिश्रण तयार करून घेतलं. हे बघा, हे सगळं मी कोथिंबीर वगैरे, मिरची कापून ठेवलेली पहिलेच, ते सगळं टाकलं. आणि हे बघा, अशा पद्धतीने मस्त मिश्रण करून ठेवून दिलं. आणि तोपर्यंत पीठ पण चांगलं भिजते. हे पण हे करून ठेवलं, मिश्रण बनवून ठेवलं. आज काय माहिती आहे का, कारभाऱ्यांना डब्बा द्यायचा नव्हता. त्यांची दुखत होती दाढ, त्यामुळं मी त्यांना फक्त उपमा बनवून दिलेला सकाळी. त्याच्यामुळं मुलाला आणि मला पराठे बनवायचे होते. त्याला खायचे होते पराठे. तो म्हणला मम्मी पराठे बनव, म्हणून मग मी पण म्हणलं चला जाऊ दे, पराठे बनवते. पराठे बनवायला पण एकदम सोपे असतात. काय, बटाटे फक्त उकडून घेतले आणि पीठ मळून जास्त वेळ ठेवायचं. जास्त वेळ पीठ मळून ठेवलं ना, मस्त असे फुटत नाहीत बघा पराठे. बघा आता कसे बनलेत. एक तरी फुटते का बघा. मी कसे लाटून घेते, मस्त लाटून. आणि जास्त वेळ भाजायचे, थोडे कमी गॅस करून भाजायचे, म्हणजे क्रेप्सी बनतात एकदम कुरकुरीत. एकदम असे मऊ पण चांगले नाही वाटत खायला, त्यामुळे एकदम हे कुरकुरीत बनवायचे. आणि स्लो गॅस करायचा, थोडे भाजायचे, आणि फास्ट गॅसवर पण थोडा वेळ भाजायचं. हे बघा असे. आणि तुमच्याकडं जर तूप असेल तर तूप लावू शकता तुम्ही. तुपावर पण छान लागतात पराठे. पण काय आहे, माझ्या मुलाला तूप नाही आवडत, तेल आवडतं, म्हणून मग मी तेलावरच पराठे बनवते. तो म्हणतो तुपाचा वास येतो मला, त्याला नाही आवडत. मग त्याला आवडत नाही, त्यामुळं मग मी स्वतःच आपली ह्याच्याने तेलानेच बनवते. पण जास्त वेळ भाजायचे बघा. असे मस्त एकदम क्रिस्पी होऊन जातात पराठे. हे बघा कसं बनलाय पराठा बघा. एक वेळ तुम्ही पण असे माझ्या पद्धतीने पराठे बनवा, इतके छान बनतील ना. एकही पराठा फुटणार नाही बघा. तुम्ही एकही पराठा फुटणार नाही. फक्त कणिक पहिले हे करून ठेवायची, मळून ठेवायची. पहिले जर कणिक मळून ठेवली ना, एक पण पराठा फुटत नाही. कणिक चांगली हे भिजलेली पाहिजे. आणि मग नंतर ना कसे पण लाटा ना तुम्ही बघा. एक वेळ करून बघा. छोट्या मुलांना टिफिनला, माझा मुलगा शाळेत जायचा तेव्हा मी रोज टिफिनला बनवून द्यायचे. एक दिवस सोडून एक दिवस तरी पराठा असायचाच, बटाट्याचा पराठा. आणि त्याला खूप आवडायचा, लहानपणापासूनच खूप आवडतो. आणि बघा, असं पीठ गोळा भरायचा, आतमध्ये पराठे भरून एकदम गोळा घट्ट करून घ्यायचा. त्याचे तोंडाने एकदम पूर्ण बंद करायचं आणि असं दाबून घ्यायचा गोळा, म्हणजे मग फुटत नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी आज बनवलेत बघा बटाट्याचे पराठे. कसे वाटतात ते. आणि हे तुम्ही टमाटर सॉस वगैरे त्याच्याबरोबर पण खाऊ शकतात. पण आम्हाला दह्याबरोबर आवडतात. माझ्या मुलाला दह्याबरोबरच आवडतात, त्यामुळे मी त्याला दह्याबरोबरच देणार आहे खायला. आणि ते पण त्याला साधं दही लागतं, फोडणीचं दही नाही. आमच्या कारभाऱ्यांना फोडणीचं दही लागतं. साखर टाकायची थोडी आणि राई कढीपत्त्याची फोडणी द्यायची, असं त्याच्या पप्पांना लागतं फोडणीचं दही. आणि तो मुलाला नाही आवडत, त्याला फक्त साखर टाकायची दह्यामध्ये आणि तो दही आवडते, एकदम साधा सिंपल. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतले.
3-4 बनवले की त्याला भूक पण लागली. मग लगेच बोलायला लागला, मम्मी मला पराठा दे खायला. मग मी म्हणलं दही आण. तो स्वतःच दही घेऊन आला आणि मग मी पराठे असे बनवले आणि मस्त दह्याबरोबर त्याला खायला दिले. आणि मग काय बघा कसे दिसतात ते पराठे. तुम्ही पण तुमच्या मुलांना पराठे असे बनवून देत जा. शाळेमध्ये जात असतील तर देतच जा, कारण शाळेत मुलांना खूप काय काय खायला आवडतं. आपण लहान होतो तेव्हा आपण किती काय काय घेऊन जायचो वेगवेगळ्या डब्याला. आमचं तर जास्त करून चटणी भाकरीच होती. आम्हाला चटणी भाकरी लय आवडायची शाळेत न्यायला. हे पराठे वगैरे तर आत्ता आपण बनवतोय, तेव्हाच्या काळात काय चटणी आणि भाकरी, तेल चटणी भाकरी अशा घेऊन जायचं. हो का. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा. आणि या मग दही पराठे खायला. कसे दिसतात ते आपले पराठे, कसे बनलेत बघा. आणि कमेंट करून सांगा मला कसे बनलेत माझे पराठे ते. हां, आता त्याला लागल्या भूक मुलाला. तो आता लागलाय मला मागायला. सगळे बनवत बसले तर वेळ होऊन जाईल, म्हणून मग मी आता त्याला पहिले देते. आणि नंतर आता फक्त 2च राहिलेत पराठे बनवायचे. ते 2 पराठे मी नंतरनं बनवून घेईन. त्याला देऊन देते पहिले आणि नंतर मग ते पराठे बनवते. बघा त्याला स्वतःलाच सांगितलं, म्हटलं दही घेऊन ये आणि देते मी तुला पराठे.